नमस्ते. मी जगन्नाथ शिंदे. तुम्हाला माहित आहे, माझी 150हून अधिक पुस्तकं प्रकाशित आहेत आणि काही दैनिकाच्या रविवारच्या अंकासाठी मी कथा लिहित असे. त्या साधारण अतिलघुकथा त्या साधारण 700 ते 1000 कथा प्रकाशित आहेत. खरं पाहायला गेलं तर मी लेखक, पण अलीकडच्या काळात मध्ये माझ्या काही मित्रांनी आग्रह धरला की तुम्ही या माध्यमातून आम्हाला कथा सांगा, म्हणून हा प्रपंच. काही लोक लाईक करतायत, सबस्क्राईब करून ठेवलेले विनामूल्य या कथा तुम्हाला ऐकता येणार आहेत. शेअर पण करतात आपल्या मित्रांना. चला आता आपण नवीन कथा ऐकायला सुरू. तुळसाकानं हा आवाज दिला, गणपा ए गणपा रे आये. काय ग? गणपा आता आला. कोण आलंय वटीवर? सावकार आला होता. येणारच. अरे आज 8 वर्ष झालीत. 5 लाख घेतल्या त्या विजयाच्या लग्नाला. याज नाही, पाणी नाही, काय नाही. हा अरे लगीन झालं आणि जे पळालं बायको गुणशेनी मुंबईला गेला, तो परत इकडे फिरकला नाही. आई ती हाय का मेलाय का, त्या कर्ज घेतलंय ते फिटलंय का राहिलंय, तसं काहीच नाही त्याला. गणपा आता अखेर झाली बघ. आता नाही राहत. आता मुंबईला मी जातेच. मुंबईला हो, मुंबईला जाते. त्याला एकदा विचारते, बाबा काय रे, आणि नातून पण आले म्हणतात लोक, बघून त्याचं मुख बघून येईन. आई मुंबईत नाही सुधरायचं तुला. अरे बाळा, ह्याला त्याला विचारीन आता काय करायची वेळ आली म्हटल्यावर काय करायची. तुला लावलं असतं पण तुला दाद नाही द्यायचा. तू हाय मी त्याची लाज काज दिल ना 4 पैसे, ते आणीन तसं या सावकाराला देऊन टाकीन. आहे बिहा वाटतंय. अरे नको घेऊ. हा जाईन मी. मला एवढं असं करतो, मेगड्याला नुनशेनी गाडीत बसू. एकदा गाडीत बसले की जाईन मी. हे नरबे ग सुना काय त्या, अगं मुंबईला उद्या जाते मी. बघ कुठलं तरी त्या पेटीच्या खाली बघ, कोपऱ्यात बितपर्यंत असेल बघ वाळ मनगट्या, आणि माझ्या नातवंडासाठी आंगडं टोपडं तेवढं काढ ग बाहेर. आता नका जाऊ. नाही ना, आता ठरले म्हणजे ठरले. कुणी मला आता विरोध करू नका, नाही म्हणू नका, नाहीचा ठेकाच लावू नका. माझी 2 लुगडी 2 चोळ्या तेवढ्या बांधा आणि मला जाऊ द्या. सकाळी तुळसाका खरचच निघाली. गणपतीनं तिला मेडा मुंबई गाडीत मध्ये बसवलं. कंडक्टरला सांगितलं, दादा माझ्या आईला व्यवस्थित घेऊन जा. कंडक्टर हो म्हटलं. गाडी निघाली. गावापासूनचं अंतर दुरावत गेलं. तुळसाका घाबरली. मनातल्या मनात मध्ये काळजीत पडली ती. आता मुंबई कधी पाहिली नाही, कधी देखली नाही. ब कशी जाईन, कस पोचीन का. गाडी बंद पडली तर, कुठं हरवले तर. अंग चोरून तशीच बसली ती. गाडी 3-4 ठिकाणी थांबली, चहा पाण्याला, नाश्त्याला, जेवणाला. पण म्हातारी उतरली नाही. उतरली आणि गाडी तेवढ्यात निघून गेली तर कुणी संगत नाही, कुणाला विचारायचं. गाडी निघाली. तुळसाकाचं काळी थरथर कापत होत. बरोबर पोचीन का, बरोबर जाईन का. तरी तिने सांगून ठेवलं होतं, कंडक्टर दादा ये मला नेमकं वाशीला सोडा. ते होई म्हणाला होता. आता बघती ना अशी तो दोन्ही बाजूला केवढं डोंगरा एवढ्या इमारती आणि गाड्यांचं काय रे मुंग्यावानी गाडी.
म्हातारी पार हातकून गेली. अरे देवा, कुठे आपली डाळ शिजायची. कंडक्टर दादा, वाशी आली की सांगा मला. होय सांगतो की. म्हातारी फार मनात खचून गेली होती. मनात आलं चुकलंच आपलं, पोराचं ऐकायला हवं होतं. वाशी जवळ गाडी आली. कंडक्टरना आवाज दिला. तुळसाक्का खाली उतरले. आता जायचं कुठं? जिकडं बघावं तिकडं गाडी आणि माणसंच माणसं, मुंग्यासारखी माणसं. हे दादा, अरे माझ्या विजयाला बघितलंय का? तो माणूस नुसतं हसलं निघून गेलाय. ए पोरी ग, अगं माझा विजय बघितलेस का? त्या फिदी फिदी हसत ती पण निघून गेली. माणूस येत होतं आणि तुळसाक्का ज्याला त्याला विचारत होती, माझ्या विजूपर्यंत मला नेऊन पोचवता का? मला त्याचं घर दाखवता का? नाक्षर आहे, नाक्षर गोरा गोरा आहे बघ. इथंच कुठं वाशीला राहतोया. आता काय करावं कळानच. तेवढ्यात रिक्षावाला जवळ आला. म्हटलं, का हो, तुम्हाला कुठं जायचंय? आजीला वाटलं, म्हातारीला वाटलं कोणतरी देव माणूस आहे. मला ना इथं वाशीतच माझा मुख पोरगा राहतोया. पत्ता बित्ता आहे का त्याचा? हे बघ कागदाव लिहून दिले. हे बघ मी विसरली होती बघ. तिनं कमरचा कागद काढला आणि त्या रिक्षावाल्याच्या समोर धरला. बसा म्हटला. देव पावलं म्हटली. रिक्षात ती बसली आणि तेवढ्यात रिक्षावाल्याने फाटकी बाई बघून विचारलं, आजी 250 रुपये होतील काय? 250 रुपये, 100 2 आणि 50ची 1 नोट. एवढं बाबा पैसे माझ्याकडं कुठलं रे बाबा? मग उतरा खाली, पहिली उतरा. पुन्हा तेच दिसेल त्या माणसाला विचारायचं, माझा विजय कुठे? माझा विजय कुठे? माझा विजय कुठे राहतो? माझ्या विजयाला ओळखता का? माझा विजय दिसला का? हे लांबून एका माणसानं पाहिलं होतं. तरुण होता तो जवळ आला. म्हटला, आजी काय विचारताय हो तुम्ही? अरे बाबा, मी विजयाला माझ्या पोराला भेटायला आली आहे. पण कोणी सांगा ना विजय कुठे? हे विजय कुठं राहतो? बघा त्याच्या लगीन झाले आणि पोर पण झाले म्हणतात. अजय, इथं पत्ता असल्याशिवाय कुणाचं घर सापडत कसं? हे बघ तिने कमरचं परत ते कागद काढला. हे बघा इथे जेव लिवले सगळं. हा सेक्टर नंबर 8 मध्ये राहतो. मग बाबा सोडतोस का थोडं? नाही म्हटलं, मी आजी कामात आहे आता रिक्षाने जा तुम्ही. रिक्षावाल्याला सांगतो मी. अरे पैकन आहे ना माझ्याकडं, कशी जाणार? दाताव मासच नाही माझ्या, तर त्याला कसलं पैसे द्यायचे? हे रिक्षावाल्याचं मी भाडं देतो. आजीने पाया वाकली, पाया पडली त्याच्या. रिक्षावाल्याला 250 रुपये त्या माणसाने दिलं. कोण उठला कुणास ठाव. देवासारखा धावून आला होता. माणसात सुद्धा देव असतो हे सिद्ध झालं होतं. त्यानं सेक्टर नंबर 8 मध्ये आजीला नेऊन सोडलं. तुळसाक्काला नेऊन सोडलं. आता तिथं केवढं होती? सेक्टर नंबर 8 लहान आहे का? तिथं पण पुन्हा, अरे माझा इजा कुठं राहतो रे? माझा इजा कुठं राहतो रे? माझ्या इजा असा गोरा गोरा आहे बघा, नाक्षर आहे. कोण जाते? तिथं एक माणूस कामाला आला. आजी कोण पाहिजे तुम्हाला? मला माझा मुलगा वर इथंच राहतो. हे बघा कागदाव लिहिले. हे बघा कागदाव लिहिले. अहो, त्या पाठीमागच्या बाजूला इमारत दिसते ना, त्याच्या पहिल्या मजल्यावरती तुमचा मुलगा राहतो. हा पत्त्यात तसं लिहिलंय. 103 नंबर आहे बघा, 103 नंबर. आजी आपली डोक्यावरती ते बोचकं घेऊन शनी निघाली. चालत 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 जिन्याने एक जिना चढली, दुसरा जिना चढली, पहिल्या मजल्यावर गेली. हे आता तिथं सगळंच रूम बंद. हे बंद, ते बंद, ते बंद.
आता विचारायचं कोणाला. ती तिथंच बसली आपली. अंधार पडला होता, दिवं लागलं होतं, तर तेवढ्यात मध्ये विजय नेमका आला. विजयनं आईला पाहिलं, त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. आई तू इथं? अरे पोरा, पोरा, माझ्या पोरानं गालावून हात फिरवायला सुरुवात केली. अरे तो माग माग सरत होता. कशाला आलीस तू इथं? अरे लेकरा, अरे नाचवण झालंय समजलं. लोक सांगता राहतात का आली त्याला बघायला आली बघ. विजयीनं नाईलाजानं दरवाजा उघडला. म्हातारी आत गेली, फरशीवरती मांडी घालून बसली. कोणी तिला पाण्याचं सुद्धा विचारलं नाही. नाही ना तुला ऐकत होती. तिनं हळूच येऊन बघितलं होतं कोपऱ्यातनं. सासू आली, पण पाण्याचा तांब्या घेऊन ती बाहेर आली नाही. हे विजया, अरे हे बघ काय काय आणलंय मी माझ्या नातवाला. हे बघ मनगटे आणल्यात, वाळा आणल्यात, आणि बघ अंगड टोपडं बघ कसलं जरीचं आणल्यात. लय दिस आलं तसं ठेवलं होतं ते नेमकं घेऊन आले बघ. तेवढं पोरा अनुषणे दे किंवायच माझ्या मांडीवर. मला बघू द्या, माझ्या राजाला बघू द्या, माझ्या सोन्याला बघू दे, माझ्या परदान्याला बघू दे, माझ्या परदान्याला बघू दे. पण कुणीच बाळ बाहेर घेऊन येत नव्हतं. तुळसका तशीच बसून होती. सून बाहेर आली नाही आणि विजात गेला तो सुद्धा बाहेर. आणि त्यांची कुसकुस कुसकुस आज काहीतरी चाललं होतं. तुळसका बसली बसली. बाळाला कोणीच आणून दिले नाही. जेवायला तिला बाहेर ताट आणून दिले, तिथंच तिनं खाल्लं. खरं म्हणजे घासच गिळत नव्हतं. अरे आई म्हटलं ना, पोरानं कसं हंबरडा फोडून शनी यायला पाहिजे होतं. 8 दिवसानं लेकरू भेटलं होतं, त्यानं हंबरडा फोडला होता. आई आई म्हणून शनी आला असता धावत. पण पोरगा आत गेला, ते बाहेर आला नव्हता. आणलेलं थोड्या ताट त्यातला निसता भात चिवडला आणि तुळसा कान ताटावरनं उठली. आता ती झोपणार. आत तेवढ्यात मध्येही तुळसाकाला राहावाना. इजा, ए इजा, काय आई? अरे लग्नाला 5 लाख रुपये काढलं होतं, मग अजून 2 रुपये दिले नाहीत. तिथं दादा येतो. अरे शेतात पिकतंय का? 2 साल पाणीच पडलं नाही, ढगाला मयाच आली नाही. आणि गेल्या साली पदा 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 पडला. सारं पीक शेतातच नासून गेलं बघ. कशाने फेडायचं तो तरी? हे बघ माझ्याकडे पैसे नाहीत. पण तो सावकार रोज दाराला येऊन बसतोय, त्याला मी काय करू? पूर्ण माझ्या वाट्याची सुद्धा शेती दादाच करतोय, मग त्याने ते फेडलं पाहिजे. लग्न केलं म्हणजे माझ्यावरती उपकार केलेले नाही, ते तुमचं कर्तव्यच होतं. मोठ्या भावाचं ते कर्तव्य असतं धाकट्या भावाचं लग्न करणं. तुम्ही लग्न केलं, खर्च केला, हे तुमचं कर्तव्य पार पाडलेलं आहे. मला या विषयावरती बोलायचं नाही. तुळसा का काय बोलणार? वाटलं फडा 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 तोंडात मध्ये मारून घ्यावं. चुकले बाबा, मी इथपर्यंत आले तुझ्याकडं. आले नातवंडाच्या ओढीनं, पण नातवंड सुद्धा मला तुम्ही दाखवलं नाही. अरे कर्तव्याचं सांगतोस तू, काय कर्तव्य पार पडलंस? आई जिते का? भावाचं कसं चाललंय? भावजाईचं कसं चाललंय? अरे त्याने शिकवलं तुला. काय बोलली नाही, काय बोलली नाही ती. तू सकाळ बाहेरच फरशीवर आडवी झाली. सकाळी उठली तिनं भीक मागावी तशी आपल्या मुलाकडं मागणी केली. मला परत जायला 500 रुपये दे रे बाळा. 500 रुपयाची नोट दिली आणि म्हटले जा. पिढा गेली. याचा आनंद झाला होता विजयला.
म्हातारी परत फिरली, गावाला आली तशी गणपाला म्हटली, गणपा तलाट्याला पाटील सरपंचाला बोलवून घे, सावकाराला बी बोलू. पैसे दिले दादा विजयन, तू पहिले बोलवून तर घे. पाटील आले, सरपंच आले, तलाटे आले आणि सावकारी आला. हे बघा, जमीन माझ्या नवऱ्यानं कमावलेली, ती माझ्या नावावर केली. मला 2 पोर, पण एक हाय तोच हाय, दुसरा मला माहित नाही कुठं हिन कसं आहे ते. दुसऱ्याची सारी इस्टेट सावकाराला देऊन टाकते. बाबा रे, तुझं पैसे नाही फेडू शकली मी, येतील ते पैसे घे, आम्हाला मोकळं करते रानातनं. पाटील, इथं तुम्ही या कागदावर सह्या करा. तलाठी, सारं इथं त्याच्या या माझ्या गणपाच्या नावावरती नोंदवा. सरपंच तुम्ही लिह. अरे आई गेली, त्याला एक दिवस राहा म्हटला नाही का, सुखानं घास दिला नाही. अरे नातवड दाखवलं नाही मला, नाही मला मुलगा मी पण, मला मुलगा नाही मुलगा, मला मुलगा नाही. करा इथं सह्या करा. सह्या केल्यास सावकाराच्या कर्जातून मुक्त झाले. पाटील सरपंचाने साक्षीदार म्हणून त्याच्यावरती सह्या केल्या त्या कागदावरती. 6-7 महिन्यानंतर ही बातमी विजयला कळली. तो विजय धावत पळत गावाकडे आला. जो 8 वर्ष आरा नव्हता तो आता धावत पळत आला. तशी काठी घेतली, तुळसाकडे काठी हातात घेतली आणि दारात उभी राहिली. म्हटली, पायरी चढायची नाही. आहे कोण राय, पायरी चढायची नाही. आई मिली तुझी, बाप मिळाला तसं आई बी मिली तुझी. तुम्ही इस्टेटीच बोलायचं नाही. माझी होती, मी वाटून टाकली. तुला आय माहिती नाही, तुला भाव माहिती नाही, तुला भावजय माहिती नाही. कुठला रे तू बाबा, चढायची नाही पायरी. उठ उठ उठ, चालतो इथनं. विजयानं खाली मान घातली आणि तो परत पावलांनी निघाला.